आणि हो, दिवस बदलायचा आपल्याच हातात आहे. ते काय दुसरं कोणी येणार नाही दिवस बदलायला. त्याच्यामुळं दिवस जसे निघतात तसे दिवस काढा आणि होऊन जाईल पुढं. फक्त मेहनत करा, फक्त मेहनत करत राहा. आता मला माझं करिअर करायचं आहे म्युझिकमध्ये. मी देतच राहणार म्युझिक. म्हणजे कसं आहे ना, मला करिअर करायचं आहे म्युझिकमध्ये, पण आता सध्याला ना तेवढं माझं हे नाही की मी हर महिन्याला गाणे टाकू शकतो. तेवढं माझं बजेट नाही, तेवढं मी करूही नाही शकत. कारण एका ट्रॅकला खर्च किती होतो तुम्हाला सुद्धा माहितीच असेल. पण आणि नंतर आहे ना की जसं माझ्याकडून होते तसं मी रॅप टाकत जाईल. तुम्ही बघू शकता माझा लिल टॉक्स नावाचं चॅनल आहे. हा मी फक्त एक ब्लॉगसाठी चॅनल बनवलाय, बाकी काही नाही आहे. आता ह्याच्यावर तुम्हाला याच्यानंतर कोणता ब्लॉग बघायला भेटेल ते मला पण नाही माहिती. कारण बाहेर गेल्यावर कशी 4 माणसं बघतात, मग ते मलाच बरोबर नाही वाटत. आणि परिस्थितीचं बोलत होतो तर ते आपल्याच हातात आहे, दुसरं कोण सुधरवायला येणार नाही आहे. जसं दिवस निघतात तसं दिवस काढा, कामाला जावा, घरचं बघा, स्वतःसाठी थोडं खर्च बाजूला काढून ठेवा, सेविंग करा आणि नंतर फ्युचरमध्ये कामाला येतील ते. बाकी काय नाही, पुढचा पण विचार करून चाला. नुसतं बाहेर तुम्ही नुसतं कमवणार, बाहेर उडवणार, कमवणार, बाहेर उडवणार. घरचं पण बघायला लागतं, बाहेरचं पण बघायला लागतं, स्वतःचं पण बघायला लागतं. त्याच्यामुळं मिडल क्लास फॅमिलीचं खूप म्हणजे मिडल क्लास फॅमिलीचं खूप हे असतं, इकडं तिकडं कर्ज, लोन बिन काय 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 खूप त्रास असतो. आणि मी ब्लॉग का करतोय, मला म्हणजे असं मी ओजी रॅपर नाही की पूर्ण गँगस्टर आहे मी, बाहेर असं लोकांमध्ये राहतो, पोरांमध्ये राहतो, टावरकीगिरी करतो, तसं नाही. मी डिसेंट रॅपर आहे. डिसेंट म्हणजे मी कुठल्या कोणत्या रॅपर सोबत दिसणारच नाही तुम्हाला. म्हणजे याच्या आधी दिसलो नसेल, पुढं काय मला सुद्धा माहिती नाही. ह्याच्या आधी मी 4 वर्ष झाली मला रॅप करत करत, पण नंतर मी आता वर्ष झालं पहिला ट्रॅक टाकला माझा, त्याला आताचे 1,500 व्ह्यूज गेले. बाकी काय नाही वाटत काय, कारण आताची सुरुवात आहे. मी टाकतोय, माझ्याच्यानं होईल तसं मी टाकत जाईल. बाकी काय नाही. ज्यांना सपोर्ट करायचे ते सपोर्ट करू शकतात मला, म्हणजे करतायत काय जण सपोर्ट. माझे आहेत मित्र, जसं आहेत माझे केतन, कृष्णा, साहिल वगैरे असे म्हणजे आहेत माझे खूप मित्र जे सपोर्ट करतायत मला. बाकी टीमार्टमध्ये मित्र भेटलेले पण आहेत मला, साहिल, रितेश आहेत, बाट्या वगैरे आहेत, असे खूप जण. त्यांचे नाव आता म्हणजे खूप जण आहेत. पर वाईट वाटून घेऊ नका कोणी की ह्याचं नाव नाही घेतलं, त्याचं नाव नाही घेतलं. मला जे आहेत माझ्याजवळ त्यांना मी विसरणार नाही आहे कधी. भले माझे दिवस कसे असतील आणि माझे दिवस चांगले येतील नाही येतील मला काय माहिती नाही, तेवढं मी स्ट्रगल करतोय की दिवस चांगले यावेत म्हणून. आणि बाकी काय नाही, फक्त माझं स्ट्रगल चालू आहे. मी आताशी 19 वर्षाचा आहे आणि पुढं जाऊन जर सक्सेस भेटला तर चांगली गोष्ट आहे. आता स्ट्रगल चालू आहे बस. आणि लोकांचं कसं आहे ना, आता लोक फक्त आता हसणार, हा काय करतोय, तो काय करतोय, तो काय करतोय, दुसऱ्यांवर लक्ष देणार, स्वतःचं काय ते बघायचं नाही. आणि नुसतं बोलतोय कारण मला फक्त ब्लॉगला आहे ना, ब्लॉगला माझ्या असं जास्ती ड्युरेशनचा मला रॅप बनवायचं, सॉरी जास्ती ड्युरेशनचा ब्लॉग बनवायचा आहे. बाकी माझा हा, मी खूप ब्लॉग बनवले पण टाकले नाही. माझ्या टाकले असतील 2-4 पण ते दुसऱ्या चॅनलवरती होते. हा माझा नवीन चॅनल बनवला आहे. तो चॅनल आम्ही सगळ्या मित्रांनी बनवून टाकलेला, त्यात पण सगळे वेगवेगळे झाले, सगळे बिझी झाले, मग त्याच्यामुळं आता त्या चॅनलवर टाकायला टाईम नाही भेटत. आणि मी आता जे पहिला ब्लॉग टाकतोय तो काय ब्लॉग हिंदीत टाकल, काय ब्लॉग मराठीत टाकल,
पण मी मराठी तर मराठीच राहणार आहे. मी काय हिंदीत ब्लॉग बनवला म्हणून मी काय भाया नाही होणार आहे, ना तर गुजराती असं कोण नाही होणार आहे. तर बाकी काय नाही, एवढंच म्हणायचं होतं. हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे. ब्लॉग म्हणजे फक्त घरातलाच हा ब्लॉग बनवला आहे मी हा. बाकी बाहेर नाही कुठला. बाहेर गेलो तर बघल मी बनवायचं जर झाला तर. पण बाहेर कसं यायला 4 लोक असतात, ते बघतात, मग ते कसंच वाटतं. मग चालतंय, बघतो. जर ह्या ब्लॉगला जर चांगली रीच गेली तर मी मग ब्लॉगिंग चालू करेल. सोबत माझे रॅपसुद्धा टाकेल. ते मी सोडणार नाही आहे रॅप सोडायचं. आणि आता हा माझा ब्लॉग बघून काही लोक म्हणतील की हा रॅपर आहे आणि हा असं काय करतोय, ब्लॉग बिग काढतोय. तर हे बघा, मी एकदम सिम्पल मुलगा, एकदम सिम्पल मुलगा. मला रॅपिंग करायचे, मी रॅप करतो कारण त्याची मला आवड आहे, त्यात मला करिअर करायचं आणि ते मी टाकत राहतो. बाकी लोक काय विचार करतील काय मला काय माहिती नाही. आणि मी मग माझे रॅपर आहे म्हणलं, म्हणजे लोकांचे विचार की मी रॅपर आहे म्हणलं मग हा भांडणं करत असेल, गांजा फुकत असेल, सिगरेट ओढत असेल. माझं काहीच तसलं नाही, काहीच. एवढी वर्ष झाली तसलं व्यसन म्हणजे काहीच नाही. मी खरं आहे ते खरं सांगतोय. व्यसन वगैरे तसलं मी काहीच करत नाही आणि कधी जिंदगीत करणार पण नाही. कारण बघितलंय आपल्या परिस्थिती, बघतोय अजून सुद्धा. त्यामुळे त्या वाट्याला जायचंच नाही आहे, कधीच नाही जायचं. फ्युचरचं माहिती नाही पण नाहीच जाणार आहे. पुढचं तुम्ही सुद्धा असं काही करू नका, वाईट वळणावर जाऊ नका. घरचं बघा, आई वडील आहेत घरी आणि त्यांना सांभाळ. छोटे बहीण भाऊ मोठे असतील त्यांना सांभाळ. बघा जरा स्वतःचं काय करायचं आहे, स्वतःवर लक्ष द्या. बाहेर कुठे लोकांचा विचार करू नका, बस. बाकी काय म्हणणं नाही आहे माझं. आणि चला, माझा इकडं भांडे घासायचे टाईम झाले, टाईम निघत चालला आहे, 11 वाजल्या. परत आज काय मी झोपत नसतोय, मला वाटतं आज काही झोपतच नाही. चला, भेटतो मग पुढच्या ब्लॉगला. या ब्लॉगला भरभरून प्रेम द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या लिल टॉक्सवाल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर चॅनलचं नावच लिल टॉक्स आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्याच्यावर मी ट्रॅक टाकत राहील आणि बघा तो. त्या चॅनलवरती जाऊन बघू शकता, अजून माझे रॅप आहेत तसेच. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगला.